नमस्कार सगळ्यांचं. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या मास्टर लेवल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मास्टर लेवल का महत्वाची असते, त्याचं काय एवढं बेनिफिट आहे ते तुम्हाला आता हे सेशन अटेंड केल्यानंतर कळेल. सो आपले हे सगळे सेशन अटेंड करायचे आहेत. या पुढील सगळे सेशन महत्वाचे आहेत. ठीक आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्याने व्हिडिओ ऑन करा, ज्यांना नाही पॉसिबल नो प्रॉब्लेम. बरं, मराठी सगळ्यांना कळतंय ना व्यवस्थित? कोण असं आहे का ज्यांना थोडं थोडं मध्ये मध्ये हिंदी बोलायला लागेल असं कोण आहे का? ओके, चालेल ना सगळ्यांना? हा, अनम्यूट करून बोलू शकता, म्हणून मी त्याचं हे तुमच्या हातात दिलेलं आहे. येस, चलो. बरं, काय वाटतंय तुम्हाला रेकी लेवल 3-4 मास्टर लेवल केल्यानंतर काय बरं तुम्हाला मिळणार आहे? काय वाटतंय तुम्हाला? एकच हा, येस, कोण बोलेल बर? चला, सगळे जुनी मंडळी श्री दिसतात स्वामी मला. समर्थ. हा, येस येस, कोणीही बोला. असं वाटतं की अजून काहीतरी मोठं ऍडव्हान्स टेक्निक असेल जे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3-4 लेवलमध्ये मास्टर लेवलमध्ये. ओके, आणखीन कोण आहे बरं? काय वाटते मास्टर लेवल म्हणजे नक्की काय असेल? काय त्याच्यामध्ये शिकायला मिळेल? बरे, व्हिडिओ कोणी बघितलेत मास्टर लेवलचे? आणि मी लिंक लेवल 2 मध्ये सुद्धा ही लिंक शेअर केली आहे, की कोण ऍड करायचं राहिलं असेल मास्टर लेवल मध्ये तर मे बी लिंकद्वारे ते जॉईन होतील सगळे. ओके. आणि कोण राहिलं असेल मास्टर लेवल मध्ये ऍड व्हायचं तर मला ते सांगा, आताच मला सांगा, म्हणजे तुम्हाला मी ऍड करते. येस, सीमा मॅडम, काय वाटते मास्टर लेवल मध्ये काय मिळणार आहे? येस मॅम, मास्टर लेवल मध्ये आय गेस हिलिंगचे डिफरंट टेक्निक्स आम्हाला माहिती पडतील आणि प्लस आम्हाला काही आणखी सायन्स आणि बरंच काही अजून तुम्ही सांगालच असं ओके, अंदाज आहे, पण एकच एक्झॅक्टली मिनिट. काही हे नाही करता येईल. ओके, एक मिनिट. जागृती मॅडम, मला मेसेज करा ना, मला मोबाईलवर मेसेज करा. इथे मला कळणार नाही आता, तुम्ही ते सांगते ठीक आहे. मला माझ्या या मोबाईलवर मेसेज करा की तुम्ही ऍड करायचं राहिला, ठीक आहे? ऍड मी पण नाही झाली आहे बहुतेक मास्टर बरं, मी लेवल तुम्हाला त्या थ्रीच्या. ग्रुपची लिंक शेअर करते, म्हणजे तुम्ही डायरेक्टली जॉईन व्हाल, येस. ठीक आहे? कारण मला माहित नाही कोण कोण राहिलंय, सो तुम्ही डायरेक्टली तिथे जॉईन हो. ओके. आणखीन कोण आहे बरं? गंगा जी, आपको समझ में आ रहा है मराठी? हाँ येस मॅम, मला येतं मराठी. येतंय ना? कळतं. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काहीच नाही. आणि सगळे व्हिडिओ बघताय तुम्ही, मराठीमध्ये पण हिंदीमध्ये पण आहेत ते सगळे बघताय? हो हो. बघताय ना? ओके, व्हेरी गुड. चलो. आणि आधीच कोणी व्हिडिओ बघितलेत बरं मास्टर लेवलचे, असं कोण आहे का? मॅडम, मी बघितले. ओके, चला, म्हणजे तुम्हाला आता काही सरप्राईज असं नाही राहिले, बरोबर? नाही, म्हणजे मला त्यात एक आयडिया आली आहे की जे आता आपण अगोदर ऑरा क्लिनिंग आपण जसं मिठाने शिकलो, मग मोठा चोकुरीने शिकलो, तसं आता हे सिम्बॉल्स न वापरता आणखी एक मोठा सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये. येस हे पाहिलं मी. येस, आता तो सिम्बॉल आपण शिकणार आहोत, ज्याची तुम्ही सगळे वाट बघत होतात, की रेकी मास्टर लेवल मध्ये आल्यानंतर मॅडम म्हणतात एनर्जी वाढणार, एनर्जी वाढणार, 100% होणार. म्हणजे आधी रेकी लेवल 1 मध्ये 10%, लेवल 2 मध्ये आल्यानंतर जवळजवळ ती 45-50% होते, आणि लेवल 3 मध्ये आल्यानंतर 100%. मग ही 100% एनर्जी वाढवणार असा कुठला मोठा सिम्बॉल आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय, बरोबर ना? सो तो सिम्बॉल आहे दायक्युमी, आणि हा दायक्युमी सिम्बॉल आज आपण ड्रॉ करायला जाणार आहोत, शिकायला जाणार आहोत. आणि या सिम्बॉलची 51 टाइम तुम्ही प्रॅक्टिस करायची. क्लिअर? जेवढी मॅक्झिमम तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त बेनिफिट तुम्हाला तुमच्या जीवनात मिळेल. बरं, काय वाटतं? मॅडमने फर्स्ट लेवल मध्ये सांगितलं होतं की मॅडम असं असं केल्यानंतर तुम्हाला लेवल 2 मध्ये आल्यानंतर, लेवल 3 मध्ये आल्यानंतर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील. सो त्या मॅडमने सांगितलेलं खरं आहे की खोटं आहे? ज्योती मॅडमने सांगितलेलं खरोखरच अनुभव येत आहेत का? अनम्यूट करून बोला तर मला जरा जास्त चांगलं वाटेल. हो मॅडम, खूप अनुभव आहे. समृद्धी बोलते. ओके, समृद्धी मॅडम कुठे आहेत बरं? मला दिसत नाहीये. ना, व्हिडिओ बंद आहे, मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, ओके ओके, कामावर हा हा चालली. हा, येस येस, बोला. पण नाही, खूप छान अनुभव आलेत. म्हणजे हे मधल्या 1.5 महिन्यामध्ये
जो काही पिरियड म्हणजे गेला, प्रॅक्टिस जास्त झाली नाही, पण जे हा. काय मनापासून मागितलं ते सगळं मिळालं रेकीकडून. ओके, म्हणजे मॅडम ज्योती मॅडम जसं म्हणतात, तर त्याच्यामध्ये काय हे आहे का की जास्त डेफिनेटली. वास्तविकतेपेक्षा जास्त बोलतात की खरं जास्त बोलतात की नाही नाही खोटं नाही बोलतात? नाही तुम्ही जे बोलताय आणि जे आमचे अनुभव आहेत ते 100% खरे आहेत. ओके, चलो, थँक्यू. थँक्यू मॅडम. येस. हा, गौरी मॅडम बोला. खरं आहे का त्याच्यात? कारण तुमचा येस येस मॅम. कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. मी शिकवणार, पण प्रॅक्टिस तुम्ही करताय, त्यामुळे अनुभव येणार आहेत ते तुम्हाला येणार आहेत, मला नाही. ठीक आहे ना? हा, येस, बोला. काय वाटतंय का तुम्हाला त्याच्यामध्ये फरक आहे मास्टर हो लेवल मॅम. आल्यानंतर? हो मास्टर लेवलला आल्यानंतर जास्त फरक पडला मॅम. माझ्या पॉझिटिव्हिटी तर मला मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट केला होता आपला लेव्हल 1चा, तेव्हा मला जाणवायला लागलं होतं की मी थोडी चेंज होतीये. सेकंड मध्ये ते वाढलं आणि थर्ड मध्ये आता मी खूप जास्त पॉझिटिव्हिटीकडे आहे आणि मला फक्त पॉझिटिव्ह असं सगळं छान वागणारी लोक कळायला लागलीत मॅम. म्हणजे मला खरं समोरचा माणूस माझ्याशी खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे पण कळायला लागलंय मॅम. जादू झालीये. ओके, म्हणजे ज्योती मॅडम फक्त ऍडमिशन घेण्यापुरता लेवल 1 मध्ये गोड गोड बोलतात, असा काय प्रकार आहे का? नाही. ज्योती मॅडम गोड गोड बोलतात, पण ते खूप प्रॅक्टिकल आणि ते खूप लॉजिकल असतं. ओके. आणि कधी गोड बोलतात आणि कधी थोडंसं आम्हाला खरं रागवून पण सांगतात. आणि मला ते फार आवडतं. मी तुम्हाला फार मिस केलं मॅम. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर माझी लाईफ आता इतकी चेंज होतीये आणि मला माहिती आहे आणखीन खूप चेंज होणार आहे. त्याच्यामुळे खरंच तुम्हाला थँक्यू सो मच. येस, अमृता सावेकर मॅडम. या मॅम ऍक्च्युली ना मी हा कोर्स जॉईन करायच्या आधी मला थोडेसे म्हणजे प्रोफेशनल प्रॉब्लेम्स थोडेसे जाणवत होते. माझी टीम ऍक्च्युली युएसची वगैरे आहे, त्यामुळे थोडंसं कम्युनिकेशन गॅप वगैरे होत होता, म्हणजे बरंच स्ट्रेस होता. पण ऍक्च्युली ना मी माझं लॅपटॉप किंवा टेलिपॅथी किंवा हे सगळं ना मी ट्राय केलं, म्हणजे जस्ट टू सी. आणि हे आता एक 15 दिवस ना मी रेग्युलर करतेय. पण मला इतका पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवायला लागलाय त्याचा, म्हणजे माझं काम पण छान झालंय, अप्रिसिएशन मिळतं, म्हणजे सडन चेंजेस झालेत एका महिन्याभरामध्ये आता मी जॉईन केल्यापासून. चला, म्हणजे मी छान. कामही करायचंय आधी, पण आता असं झालंय की म्हणजे त्याचं अप्रिसिएशन म्हणा किंवा त्याच्यामध्ये मला ऍक्च्युली त्याचे रिटर्न्स मिळतायत. येस, म्हणूनच आणि मी रेकी लेवल 1 केल्यानंतर लगेचच तुम्हाला का सांगते लेवल 2 लेवल 3 करायला, कारण आपण त्या व्हायब्रेशन मध्ये असतो. आपला पूर्ण ऑरा अगदी म्हणतात ना की पॉझिटिव्ह झालेला असतो, आणि त्या व्हायब्रेशन मध्ये जाऊन जेव्हा तुम्ही एखादं काम करता किंवा काही काम करता, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसच मिळतो. हा, येस. टीचर आहे ना. मध्ये मध्ये कोणाचे स्पीकर ऑन आहे तर बघा, काळजी घ्या प्लीज. हा, येस. नेक्स्ट कोण बोलणार आहे बरं? आणि मॅम ऍक्च्युली सॉरी इंटरप्ट केलं. मी म्हणत होते माझ्या मुलाला पण मी हिलिंग देतीये आता सध्या. तर त्याच्यात पण मला बरेच पॉझिटिव्ह म्हणजे हे दिसत आहेत की तो अभ्यास तो स्वतः करतोय. आता म्हणजे आल्यानंतर मला ना त्याची मागे अच्छा, मागे तुम्हीच म्हणत होता हो ना तुमचा मुलगा ऐकत नाही, अभ्यास नाही करत. हो, म्हणजे मी त्याला हिलिंग देत होते आणि तो ना स्वतःच यायचा माझ्याकडे की मम्मा आता मला हिलिंग दे. मी रात्री वगैरे झोपताना ना त्याला मांडीवर घेऊन वगैरे द्यायचं. तो मोठा आहे पण स्टील म्हणजे मुलांना ना आपण हे त्यांच्याकडून यायला पाहिजे, राईट? आता तो नाही म्हटला असता तर मी नसते देऊ शकले, पण तो बरोबर, स्वतःच म्हणायचा. पण त्याचे ना बरेच पॉझिटिव्ह ते फरक त्यांना सुद्धा कळतात हो की मम्मीने हिलिंग दिल्यानंतर खरोखरच माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या प्रोग्रेसमध्ये फरक पडत चालला. हो, म्हणजे स्पोर्ट्स आहे किंवा अकॅडमिक्स दोन्हीमध्ये मला ना Yes. 50% तरी फरक दिसतोय. म्हणजे आता हे मी कंटिन्यू करेन, त्यामुळे मग अरे वा, छान. चला, येस. बाकी कोण आहेत का की मॅडम आम्हाला काहीच बेनिफिट मिळाले नाही, असं कोण आहे का? मॅडम, श्री स्वामी समर्थ. ऍक्च्युली श्री स्वामी क्लास नव्हता तर चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणजे अच्छा. दिवस कसा जात होता कळत नव्हतं. ओके. आणि प्रॅक्टिस एवढी नाही झाली, पण मी जे अफर्मेशन केलं होतं माझ्या ऑर्डर बद्दल वगैरे, ते खूप चांगला इम्पॅक्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे. खूप छान वाटलं. अरे वा, चला, छान. हा, प्राची मॅडम, प्राची वर्तक. हॅलो मॅम, येस, बोला. कशा आहेत? मस्त मस्त मस्त. मजेत. नाही, Yes. मी ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं क्लासची लिंक. जस्ट व्हॉट्सअप चेक केलं आणि लेवल नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते, ग्रुपवर मेसेज चेक करा. माझे स्टेटसचे मेसेज पण करा आणि ग्रुपवरचे पण सेंड मेसेज केलंय ते चेक नाही. करा. ठीक आहे ना? कारण नाही, मला खूपच छान एक्सपिरियन्स आहे रेकीचे. म्हणजे आता जस्ट मिनिट लेवल 2 आपली झालेली आहे. पण
मी माझ्या म्हणजे मुलासाठी म्हणजे हा छोट्यासाठी खूप हा. नेहमी म्हणजे ह्याला ना सतत सर्दी खोकला ह्याला होता सीझनला. आता गणपतीला जाऊन आलो तेव्हा पण खूप त्याला खोकला झालेला. मी टोटली त्याला रोज रेकी म्हणजे सकाळी रात्री दोन्ही टाइम त्याला रेकी देत होते. अरे आणि वा, त्याचे चला result छान. म्हणजे खूप छान आहेत म्हणजे औषधांपेक्षा मॅडम त्याला लवकर मॅडम मला एक recovery बोलायचंय. हा येस 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 हा. बोला ना. तुम्हाला माहिती असेल जसं आपण गणपतीच्या अगोदरचं जे आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये एक तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आम्हाला एक टॉपिक शिकवलेला. हो तर त्याच्यामध्ये तुम्ही विचारलेलं कोणाचं काय स्वप्न आहे. मी तुम्हाला सांगितलेलं माझं घराचं स्वप्न आहे असं. तर तुम्ही सांगितलेलं की तुम्ही प्रॉपर्टी बघायला जा, त्या भिंतींना टच करून सेल्फी पाठवा. मी तुम्हाला पर्सनली त्या पाठवल्यात आणि मला माहिती नाही विदिन 2 ते 3 डेज मध्येच आम्ही आता प्रॉपर्टी बघितली पण आहे आणि तो घ्यायचा विचार पण सुरू आहे. अरे वा चला ग्रेट. इतकं ते म्हणजे लवकर झालंय. मी इतकी वर्ष वाट बघते पण ते इतकं सडनली होतंय ना ते मला फार आनंद झालाय. चला ग्रेट छान. चला सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान छान दिवस यावेत हीच प्रार्थना. ओके आपण आता सेशन सुरू करूया कारण आता माझी लगेच लागोपाठ आता गणपती नंतर थोडासा ब्रेक नाही घ्यायचे. आता सगळे क्लासेस रेग्युलर सुरू करायचे. ठीक आहे. सो आता मी सुरू करू का? आणि येस ज्यांना कोणाला ऍड नाही केलेलं लेवल 3च्या बॅच मध्ये त्यांना मी ग्रुपची लिंक शेअर करते. स्वतःहून तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन करा. ठीक आहे. ओके चला आता आपण सगळ्यांना मी म्यूट करते. थँक्यू सो मच सगळ्यांनी मला तुमचे एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. थँक्यू. आता आपण एवढ्या सगळ्यांचे एक्सपिरियन्स नाही घेऊ शकत कारण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. आपलं त्याच्यामध्येच आपलं सेशन जाईल. ठीक आहे. जेव्हा आपला एखादा फ्रायडेचा सेशन असेल ना एक्सपिरियन्स शेअरिंगचा तेव्हा आपण काही मोठे अनुभव तुम्हाला आले असतील तर ते नक्की शेअर करा. छोटे मोठे तर सगळ्यांना बरेच येतात पण काही मोठे की येस हे अनबिलिव्हेबल होते मॅडम. जसं की पूनम मॅडमचं घर त्या बऱ्याच वर्षांपासून घर बघत होत्या पण लॉ ऑफ अट्रॅक्शन या सेशनने आणि रेकीच्या रेग्युलर प्रॅक्टिसने त्यांचं हे स्वप्न कसं सत्यात उतरलं म्हणजे हे खरंच अमेझिंग आहे. लोक 20-20 वर्ष 15-15 वर्ष घर घ्यायचा केवळ विचार करतात पण त्यांचं स्वप्न प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं एक स्वतःचं घर असावं पण ते होतं का? नाही. मग काय अशी आपण मेथड वापरतो किंवा काय आपण रेकीमध्ये शिकतो की ज्याच्यामुळे या सगळ्या स्वप्नांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन मिळतं आणि खरोखरच ते स्वप्न आपलं सत्यात उतरतं. बरोबर. सो असे छान छान चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार म्हणेन मी असं नाही म्हणणार की रेकी म्हणजेच काही अंधश्रद्धा आहे असं का नाही म्हणणार पण येस रेकी शिकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारापेक्षा जास्त काहीतरी होतं हे मात्र खरं आहे. बरोबर ना. त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे याच्यावर माझा सुद्धा विश्वास नाही. अंधश्रद्धा हे नाहीच आहे पण आपण या काही मोडॅलिटीज यूज करतो त्याचबरोबर आपण आपल्या मनाला तसं प्रिपेअर्ड करतो आपले व्हायब्रेशन चेंज करतो आणि या सगळ्या गोष्टी मग मिळून येतात. जर तुम्ही रेकी लेवल 1 केला असतात आणि नंतर म्हणाला असतात चला आता माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा नंतर बघू 4 महिन्याने 3 महिन्यानंतर तर तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट मिळाले नसते. हे पण तेवढंच खरं आहे. कारण का तुम्ही त्या फ्लो मध्ये आलात आणि फ्लो मध्ये येता येता तुम्हाला त्या गोष्टींवर तुम्ही फोकस झालात आणि म्हणून त्या गोष्टी कम्प्लीट झाल्या. राईट. सो काय वाटतं सगळ्यांना सगळ्यांचे पैसे वर्थ आहेत का? वर्थ असतील तर एक थंब दाखवायचे मला. चलो थँक्यू सो मच. ओके. सो आपण आता सेशनला सुरुवात करूया.